नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली फुलाबद्दल, ते म्हणजे धोत्रा फूल. तुम्ही कधी विचार केला आहे का, भगवान शिवांना धोत्रा इतका का आवडतो? हे साधं दिसणारं फूल इतकं दिव्य कसं आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीमुळे तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल घडू शकतो. धोत्रा हे एक जंगली झाड आहे. हे फूल साधारण पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगात दिसते, पण याचं विशेष म्हणजे हे फूल भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. पुराणानुसार समुद्र मंथनावेळी जेव्हा विष बाहेर आलं, तेव्हा भगवान शिवांनी ते विष पिऊन सृष्टीचे रक्षण केले. त्या विषाच्या प्रभावाला शांत करण्यासाठी धोत्र्याचा उपयोग करण्यात आला असे मानले जाते. धोत्रा फूल अर्पण केल्याने मन शांत होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते. विशेषतः सोमवारच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर धोत्रा अर्पण केला तर तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत हा धोत्रा फूल अर्पण करावा. याचे परिणाम म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वाईट शक्ती दूर होतात, मन शांत आणि स्थिर होतं, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही श्रद्धेने हे फूल अर्पण केलं तर भगवान शिव तुमच्यावर कृपा करतात, कारण भक्तीच सर्वात मोठी शक्ती आहे. अनेक भक्त सांगतात की धोत्रा अर्पण केल्यानंतर त्यांच्या जीवनात बदल झाला. काहींना नोकरी मिळाली तर काहींच्या समस्या दूर झाल्या. हे सगळं श्रद्धेवर अवलंबून आहे. भगवान शिव हे भोळे आहेत. आपल्या भक्तांच्या भावनेला सर्वात जास्त महत्त्व देतात. शुद्ध मनाने, श्रद्धेने आणि प्रेमाने अर्पण केलेले प्रत्येक फूल त्यांना प्रिय असतं. विशेषतः तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे अत्यंत प्रभावी उपाय आहे. हे फूल अर्पण करताना भक्तांच्या मनात एकच भावना असली पाहिजे की हे प्रभो, माझे जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या चुका माफ करा, मला सद्बुद्धी, शांती आणि भक्ती द्या. हे फूल अर्पण केल्याने भक्तिभाव अधिक वाढतो, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, कुटुंबात सौख्य आणि समाधान निर्माण होतं. धोत्रा अर्पण करताना जर मन पूर्णपणे भगवान शिवांच्या चरणी लीन असेल तर त्या व्यक्तीचा प्रभाव अधिक खोलवर जाणवतो. श्रद्धा, समर्पण आणि सातत्याने केलेली पूजा या तिन्ही गोष्टी भक्तांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. जर तुम्ही मनापासून हे फूल अर्पण केलं तर भगवान शिव तुमच्यावर कृपा करतात आणि तुमच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात. वेळा भक्तांना असा अनुभव येतो की जेव्हा ते नियमितपणे शिवपूजा करतात, धोत्रा अर्पण करतात आणि मनापासून प्रार्थना करतात, तेव्हा त्यांच्या जीवनात बदल दिसायला लागतो की त्यांची सर्व अडथळे नाहीसे होतात व एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. भगवान शिव तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि भक्तीचा प्रकाश देवो. जय भोलेनाथ.